पाहूया दुसरा चेंडू. छोटे खेळाडू बाजूला, बॉल लागेल. अरमान वाडकर संघाचा दुसरा चेंडू टाकण्यास सज्ज. युवराज नेवरेकर यांना, युवराज नेवरेकर तयार. चेंडू घेतलेला, धावलेला आहे, चेंडू टाकलेला आहे आणि बीट झालेला आहे. बॅट्समॅन खूपच एकच रन दिला. 2 बॉल. खराब थ्रो. अरे तो डिक्लेअर होता रे, तो डिक्लेअर होता तो. 1 धाव. 2 चेंडू 1 धाव. दोन्ही संघ एकमेकांचे बलस्थाने आणि कमजोरी जाणत आहेत. त्या पद्धतीनेच अरमान संजय वाडकर गोलंदाजी करत आहेत. युवराज नेवरेकर यांना, युवराज नेवरेकर तयार आहेत अरमानसाठी. पाहूया युवराज आता पुढचा चेंडू कसे खेळतात ते. चेंडू टाकलेला आहे, युवराजने गॅप मध्ये मारण्याचा प्रयत्न केला. फिल्डरने फिल्डिंग केली आहे खूपच चांगली. 1 धाव. धाव संख्या वाढत आहे 2. पहिलीच ओव्हर, पॉवर प्लेची पहिली ओव्हर चालू आहे. वेदांत स्ट्राईकला गेलेले आहेत. वेदांत नेवरेकर तयार. अरमान चेंडू घेऊन धावत आहेत. पाहूया कसा पुढचा चेंडू टाकतात. चेंडू टाकलेला आहे आणि बीट झालेला आहे. बॅट्समॅन खूपच सुरेख गोलंदाजी करत आहेत अरमान वाडकर. आपल्या संघासाठी उपयुक्त अशी गोलंदाजी करत आहेत. घेऊन टाकत अरमान सज्ज. अरमान बॉलर आणि किपर सोडून तयार. अभिषेक ना, अभिषेक तयार गोलंदाजी करणारी. बॅट्समॅन वेदांत पुन्हा हवेत बॅट फिरवलेली आहे. खूपच आखूड टप्प्याचा बॉल टाकत आहेत. जशी अरमानने गोलंदाजी केली त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून अभिषेक हे गोलंदाजी करत आहेत. मला वाटतं अरमान यांनी कानमंत्र दिलेला आहे त्यांना पुरेपूर. अरमान कानमंत्र देण्यात माहीर आहेत. पहिल्याच मॅच मध्ये आपल्या विक्रांत यांना कानमंत्र देणे, विक्रांत यांनी षटकारावरती षटकार मारले होते. तसेच आता गोलंदाजीमध्ये कानमंत्र दिलेले आहे अभिषेक यांना. अभिषेक धावत आहेत, चेंडू टाकत आहेत, टाकलेला आहे आणि वाईट चेंडू. पंच यांनी वाईट घोषित केलेला आहे. पुन्हा एकदा अरमान पुढे गेलेले आहेत. काहीतरी कानमंत्र देत आहेत, आपला अनुभव शेअर करत आहेत. कशी गोलंदाजी करायचे त्यांना पुरेपूर ही खेळपट्टी कशी आहे ते माहीत आहे. त्या पद्धतीने त्यांनी कानमंत्र दिलेला आहे अभिषेकांना. अभिषेक तयार झाले, चेंडू घेऊन धावत आहेत. चेंडू टाकलेला आहे आणि वेदांत मारण्याचा प्रयत्न. पुन्हा बीट झालेले आहेत. फक्त हवेत बॅट फिरते. बॉल आणि बॅटचा संपर्क काही होत नाही. जेव्हा बॅट आणि बॉलचा संपर्क होईल तेव्हा तुम्हाला षटकार मिळेल, अन्यथा एकही रन मिळणार नाही. अभिषेक खूपच चांगली गोलंदाजी केलेली आहे. कमबॅक. प्रत्येक बॉल मागे, प्रत्येक बॉलला कानमंत्र अरमान हे देत आहेत, आपला अनुभव शेअर करत आहेत.
तयार. अभिषेक यांनी चेंडू घेऊन धावलेले आहेत. चेंडू टाकत आहेत आणि वेदांत यांनी मारलेला आहे. पाहूया किती धाव होत आहेत ते. क्षेत्ररक्षण केलेलं आहे. एक धाव. पुरेपूर धाव संख्या थांबवून ठेवलेली आहे. प्रेक्षक नाराज आहेत की षटकार चौकार यांची आतषबाजी कधी होईल. त्यांचे डोळे आसुसलेले आहेत. पाहूया युवराज नेवरेकर काय करतात ते. आपल्या संघासाठी अभिषेक तयार. अभिषेक धावत आहेत चेंडू घेऊन आणि चेंडू टाकलेला आहे. मे बी वाईड डिक्लेअर. पंच तटस्थ पंच खूपच चांगली पंचगिरी करत आहेत. वाईड चेंडू. अवांतर धावा. 6 धाव. अवांतर धावेमध्ये भर. 6 धावा. 0 विकेट. दुसरी सेमीफायनल. पर्व पहिले विश्वकर्मा चॅम्पियन लीग मध्ये पर्व पहिल्यामधील दुसरी सेमीफायनल. चेंडू टाकलेला आहे. अभिषेकाने उंच असा मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. युवराजांनी आणि कॅच सोडलेला आहे. खराब क्षेत्ररक्षण अरमान यांच्या भावाकडून झालेला आहे. विक्रांत गचाल क्षेत्ररक्षण. कॅच सोडून त्यांनी मॅच सोडले असंच जणू काही मला वाटतंय. आणि कॅच कोणाचे सोडले. युवराज नेवरेकर यांची. षटकारांचे बादशाह ते देखील आहेत. 2 धावा. त्यांच्या उंचीवर जाऊ नका. ते षटकारांचे बादशाह आहेत. त्यांच्या बॉडीवर जाऊ नका. शरीरयष्टीवरती जाऊ नका. षटकारांचे बादशाह आहेत. पण षटकार खूप मारलेले आहेत साखळी सामन्यात. अभिषेक तयार. युवराज नेवरेकर यांच्यासाठी. अभिषेकने यांनी टाकलेला आहे चेंडू. युवराजने पुन्हा एकदा उंच पुढासा मारण्याचा प्रयत्न. ऑफ साईडला फिल्डिंग. क्षेत्ररक्षण खूप सुंदर पडले. 1 धाव. मेरी शेवटचा चेंडू शिल्लक असावा. लास्ट बॉल. दुसऱ्या ओव्हरचा शेवटचा चेंडू. धाव संख्या 9 धावा. खूपच कमी रन रेट आहे. शेवटचा चेंडू दुसऱ्या ओव्हरचा. वेदांत काय करतात पाहूया. वेदांत यांनी मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. पाहूया किती रन घेतात ते. स्वतः किप्पर धावून तो चेंडू अडवलेला आहे साजन वाडकर याने. आणि 10 धाव. 2 ओव्हर 10 धाव. फक्त 12 चेंडू शिल्लक आहेत. 10 रन झालेले आहेत. बिनबाद 10. अरमान यांनी सगळ्यांना कान मंत्र देत आहेत. आता साजन वाडकर त्यांच्याशी डिस्कस करत आहेत. कप्तान व्हाईस कप्तान आहेत ते. सागर वाडकर गावदेवी माजी त्रिमुख या संघाचे. पाहूया थर्ड बॉलर कोण येतो. संघाची 3री ओव्हर आणि स्वतःची वैयक्तिक पहिली ओव्हर. मे बी तनुज देवलाटकर वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आले. आणि संघाचे 3रं षटक. ड्रिंक टाइम मध्ये ना. त्यांच्यासाठी फलंदाजसाठी आहेत वेदांत देवरेकर. ओपनर फलंदाज आहेत निडलेवाडी सी संघाचे जय हनुमान. निडलेवाडी सी संघ यांचे ओपनर फलंदाज वेदांत आणि युवराज. वेदांत स्ट्राईकला आहेत. तनुज गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. संघाची 3री षटक आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलेले आहेत. हातात चेंडू घेऊन धावत आहेत आणि चेंडू टाकलेला आहे आणि वेदांत यांनी मारलेला षटकार. मगाशीच बोललो मी. षटकार शरीर यष्टीवरती जाऊ नका. टायमिंगचे बादशाह आहेत ते. टायमिंगचे बादशाह दोन्ही बंधू नेवरेकर बंधू टायमिंगचे बादशाह आहेत. आणि षटकार मारलेला आहे त्यांनी. संघाची धावसंख्या वाढती. धावसंख्या 16. बिनबाद 16. 3री ओव्हर चालू आहे. प्रगतीपथावर 3री ओव्हर आहे. 1 चेंडू झालेला आहे. पाहूया तनुज दुसरा चेंडू कसे टाकतायत ते. सज्ज फलंदाज देखील सज्ज आहेत.
षटकार मारण्यासाठी पाहूया तनुज दुसरा चेंडू कसा टाकताय ते धावत आहे, चेंडू टाकलेला आहे आणि पुन्हा एकदा उंच असा मारण्याचा, परंतु झेलबाद होण्याचे चान्सेस आणि सोडलेली कॅच जिंकलेला आहे. अरमान यांच्याकडून सुटलेली कॅच अमान यांनी घेतलेली आहे बॅकअप. मला वाटतं मगाशी देखील असंच काहीतरी झालं होतं, एकाने कॅच सोडली दुसऱ्याने घेतली, साजनने कॅच सोडलेली होती आणि दुसऱ्याने घेतली, सेम तसंच झालं. खूपच सुरेख. वेदांत जवळजवळ त्यांनी बदला घेतला या तनुज आणि वेदांतला. वेदांतने याच्या अगोदर षटकार मारला होता आणि आता त्याची विकेट काढलेली आहे. राजू देवलाटकर त्यांची जागा घेण्यासाठी नवीन नियमाप्रमाणे फलंदाज कॅच आउट झाला तर नवीन फलंदाज स्ट्राईकलाच जाईल. त्यामुळे राजू देवलाटकर स्ट्राईकला असणार आहेत. तनुज आपले वैयक्तिक पहिलं षटक टाकत आहेत आणि स्वतःचे तिसरा चेंडू आणि संघाचा तिसरा चेंडू टाकत, तिसरा गोलंदाजी करत आहेत. पाहूया आपल्या संघासाठी अजून ते विकेट घेतात का. राजू तयार. राईट हँड बॅट्समॅन राजू ऑलराऊंडर. पाहूया तनुज तयार. तनुज चेंडू टाकलेला आहे आणि राजू यांनी मारलेला आहे. पुन्हा एकदा आउट होण्याचे चान्सेस नाही. खूपच सुरेख क्षेत्र, गच्चा क्षेत्ररक्षण म्हणता येईल. जिथे 1 रन झाला तिथे दोन्ही नेवरेकर, देवलाटकर आणि नेवरेकर यांनी 2 रन धावा घेतलेला आहे. 3 बॉल 2. युवराज नेवरेकर हे खूपच चपल धावतात. राजू देवलाटकर यांना धावण्यासाठी मजबूर केलं आणि संघासाठी 1 धाव अतिरिक्त घेतली धावून 2 धाव. तनुज पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. देवलाटकर तयार. राजू पाहूया पाय करतात ते आणि हवेत बॅट फिरवलेली आहे. बॉल बीट. संघाची धाव संख्या 18. तनुज तयार पुढचा चेंडू टाकण्यासाठी. हनुमान निडलेवाडी सी संघ 1 बॉल 18 धावा. खूपच सुरेख फलंदाजी करत आहेत. तिसरी ओव्हर चालू आहे. कमीत कमी 40 रन होतील असा माझा अनुमान आहे. पाहूया किती स्कोर होतोय तो. अरमान करंट रन रेट 6.75 आणि प्रोजेक्टेड स्कोर 27 होऊ शकतो ह्या रन रेटने गेल्यानंतर. परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये आणि ह्या षटकामध्ये जेवढे चेंडू आहेत त्या षटकामध्ये काही होऊ शकतं. तसा त्यांनी सुखेश आणि सुखद धक्का देऊन 28 धावा जोडले होते साखळी सामन्यामध्ये. तसं पाहूया राजू देवलाटकर करतायत का. तनुज चेंडू टाकत आहेत आणि राजू यांना पुन्हा बीट केलेला आहे. खूपच सुरेख चेंडू टाकलेला आहे. खूपच सुरेख चेंडू. तनुज पुरेपूर जाणून आहेत फलंदाजी कमजोरी. खूपच चांगली गोलंदाजी करत आहेत तनुज. राजू देवलाटकर बीट भरलेले आहेत. पुढचा चेंडू टाकलेला आहे. पुन्हा एकदा बीट. खूपच सुरेख गोलंदाजी केलेली आहे. खूपच सुरेख. ओव्हर संपला किती 18 धावा. 3 ओव्हर संपले 18 धावा. खूपच कमी स्कोर आहे सेमीफायनलचा. ह्या ओव्हरमध्ये तनुज यांनी 8 धावा देऊन 1 विकेट घेतलेली आहे. खूपच चांगली गोलंदाजी केलेली आहे. पुढील 3 चेंडू डॉट टाकलेत. राजू देवलाटकर यांना काहीच समजलं नाही. तनुज यांनी उत्कृष्ट अशी गोलंदाजी केलेली आहे. तिन्ही डॉट बॉल टाकलेले आहेत आणि त्याचा फटका निडलेवाडी हनुमान सिंह संघाला मिळू शकतो. 3 डॉट बॉल सेमीफायनलला खूपच महाग. वाईस कप्तान साजन वाडकर तयार. संघाचे शेवटचे षटक आणि वैयक्तिक पहिला षटक घेऊन येत आहेत. युवराज नेवरेकर तयार आहेत ओपनर फलंदाज. पाहूया साजन काय करतात ते. साजन यांनी चेंडू टाकलेला आहे आणि उत्तुंग असा मारण्याचा प्रयत्न युवराज नेवरेकर आणि बाउंड्री. चौका. साजन सुभाष वाडकर. मला साजन यांची बॉडी लँग्वेज जे रनिंग वगैरे करतायत त्यांना पाहून त्यांचे चुलते अविकर वाडकर यांची आठवण येते. अविकर वाडकर देखील असेच गोलंदाजी करत होते. अविकर वाडकरांची झलक दिसते यांच्यामध्ये. काका पुतणे आहेत ते. संगमेश्वर निडलेवाडीचे एकेकाळचे गाजलेले प्लेयर ऑलराऊंडर प्लेयर असे अविकर आत्माराम वाडकर. खूपच चांगली फलंदाजी करायचे ते. आज बहुतेक आलेले असावेत मॅच पाहण्यासाठी, पुतण्याची मॅच पाहण्यासाठी ते.
ते जर आले असतील तर त्यांनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यावे कृपया. अविकर वाडकर, अच्छा साजन वाडकर तयार. युवराज यांनी चांगला फटका मारलेला आहे परंतु एक धाव. साजन वाडकर यांनी कमबॅक केलेला आहे. पहिल्या बॉलला बाउंड्री भेटली होती. 23 रन. संघाचा शेवटचा षटक आणि वैयक्तिक पहिला षटक घेऊन आलेले आहेत साजन वाडकर. 23 धावा झालेल्या आहेत. 2 बॉल 23 धावा. पुढील 4 चेंडू बाकी. साजन चेंडू टाकण्यास तयार. चेंडू टाकलेला आहे आणि डिक्लेअर काहीसे राजू देवलाटकर पुरेपूर बीट होत आहेत. संघाची धावसंख्या कमी होत आहे. 4च्या 4 चेंडू 0 धावा गेलेले आहे राजू देवलाटकर यांनी. पाहूया राजू देवलाटकर पुढचा चेंडू कसा घेतात. 3 चेंडू शिल्लक आहेत. साजन वाडकर तयार. चेंडू टाकलेला आहे आणि पुन्हा एकदा बीट, पुरेपूर बीट आणि रनआउट. राजू देवलाटकर 5 चेंडू मध्ये माझ्या मते 0 धावा केलेला आहे. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि साजन वाडकर आपला अनुभव पूर्णपणे पणाला लावून त्यांनी गोलंदाजी केलेली आहे. कारण का ते आपल्याच गावातील संघाबरोबर खेळत आहेत. त्यांची बलस्थाने आणि कमजोरी जाणून आहे आणि त्याच पद्धतीने त्यांनी गोलंदाजी केली. पुरेपूर राजू देवलाटकर यांना बीट केलेले आहे. 5 बॉल मध्ये 0 धावा केलेला आहे राजू देवलाटकर यांनी. वरद आलेले आहेत. कुणाल आलेले आहेत. साजन यांनी चेंडू टाकलेला आहे आणि 1 धावच बहुतेक मिळत आहेत. शेवटचा चेंडू शिल्लक असावा मे बी. शेवटचा चेंडू या मॅचचा शेवटचा चेंडू. सेकंड सेमीफायनल चालू आहे आणि स्ट्राईकला कुणाल आलेले आहेत. कुणाल हार्दिक पांड्याचा भाऊ कुणाल लेफ्टी आहे ना. लेफ्ट हँड बॅट्समॅन आहेत. डावखुळा फलंदाज कुणाल. पाहूया आपल्या संघासाठी शेवटच्या चेंडूवरती षटकार मारतायत का. संघाची धावसंख्या 25 झालेली आहे. शेवटचा चेंडू आहे. पाहूया संघासाठी किती धावसंख्या जोडतायत ते. क्षेत्ररक्षणामध्ये बदल साजन वाडकर करत आहेत. मे बी डावखुळा फलंदाजाची त्यांना बलस्थानी माहीत आहेत. त्या पद्धतीने त्यांनी क्षेत्ररक्षण लावले आहे. साजन तयार शेवटचा चेंडू टाकण्यास आणि या मॅचचा शेवटचा चेंडू टाकलेला आहे आणि बीट झालेला आहे बॅट्समन आणि रनआउट होण्याचा चान्सेस. धावण्याचा प्रयत्न आणि विकेट. आत्महत्या, पुरेपूर आत्महत्या केलेली आहे. युवराज नेवरेकर याने आत्महत्या केली शेवटच्या चेंडूवर. एकच धाव. अरे डिक्लेअर झालेला अंपायरने. वनडी आहे, रनआउट झालेला नाहीये. टोटल धाव संख्या 26 धाव संख्या. गावदेवी त्रिमुख यांना 27 धाव संख्या करायची आहे. जवळजवळ 6.5च्या रनरेट आहे. कठीण काहीच नाही आहे परंतु जेवढी फलंदाजी चांगली आहे गावदेवीची तेवढीच गोलंदाजी देखील हनुमान सीट संघाची आहे. नेवरेकर बंधू सर्व गोलंदाजी करतात तिकडे. खूपच चांगली गोलंदाजी करतात. आता पाहूया पुढे काय होते ते. साजन यांनी खूपच सुरेख गोलंदाजी केली होती शेवटच्या ओव्हरला. खूपच जखडून ठेवलं होतं प्लेयर्सला. रन्स दिले नाही आणि टोटल 26 धावा झाले. 27 विन आहे समोरच्या टीमला. पाहूया गावदेवी माजी त्रिमुख काय करतात ते. श्री विश्वकर्मा चॅम्पियन लीग सन 2025 पर्व पहिले. पाहूया सेमीफायनल सेकंड सेमीमध्ये चालू आहे. फायनल मध्ये कोण पोचते यांच्यामधील. संगमेश्वर टीम मधील गावदेवी पोचते की हनुमान सी टीम. 27 विन कंपल्सरी विन आहे. कुलदीप वाडकर अनुभवी प्लेयर. पाहूया आपल्या संघासाठी काय टिप्स देतात ते. गोलंदाजी कसे करतात ते पाहूया. कारण जरी स्कोर 26 असला तरी त्यांना गावदेवी त्रिमुख मधील कमजोर बाजू माहीत आहे. त्या पद्धतीने ते क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी करतील. 26 धावा खूप जास्तच आहेत. 6.5चा रन रेट पाहिजे. पाहूया काय करतात ते. ओपनर फलंदाज माझ्या मते जो मला अनुमान आहे अरमान जाण्याची शक्यता कमी आहे. कारण का स्कोर कमी दिसतोय का नेहमी अरमानच जात आहे. पण पाहूया स्ट्राईकला कोण जाते ते.
पाहू पाहूया ओपनिंगला कोण जात आहे. ओपनर चेंज होण्याचे चान्सेस जास्त आहेत. माझा अनुमान तोच सांगतो आहे. साखळी सामन्यामध्ये अरमान यांनी प्रत्येकाला ओपनिंग केली होती. मे बी सेमीफायनलला स्ट्रॅटेजी चेंज करत आहेत कारण स्कोर फक्त 26 आहे. त्यांनी कदाचित ठरवलं आहे की ही मॅच लवकर संपवावी. त्यासाठी ते अष्टपैलू खेळाडू जे फक्त षटकार मारतात तेच ओपनिंगला पाठवत आहेत. ते बॉल दे. साजन वाडकर जाण्याचे चान्सेस जास्त दिसत आहेत ओपनिंग साठी. पहिले ओपनिंगला कोण जात आहेत ते साजन, अरमान की अजून कोणी तेच जात आहेत. माझा अनुमान चुकीचं ठरतंय असं वाटतंय मला. अरमानच जाणार आहेत ओपनिंगला. 26 धावा 24 बॉल 26 धावा. नेवरेकर बंधू ओपनर बॉलर वेदांत असावा. पाहूया संघासाठी काय करतात ते. बॉल चेक केलेला आहे दोन्ही फलंदाजाने. साजन वर्स आणि अरमान. साजन खूपच स्लो चालत आहेत. दबक्या चालत जात आहेत. आस्ते आस्ते चालत जात आहेत. पूर्णपणे ग्राउंड निहाळत जात आहेत. बघत जात आहेत ग्राउंड कसा आहे, कुठे फिल्डिंग लावली आहे ते सर्व पाहत जात आहेत. अरमान यांची नजर घारीसारखी आहे. खूपच चतुर असे खेळाडू आहेत अरमान संजय वाडकर. पाहूया आता आपल्या संघासाठी काय करतात ते. दोन्ही सेमीफायनलला स्कोर कमी झाला. मला वाटतं पहिल्या सेमीफायनलला पण सेम स्कोर झाला होता आय थिंक. बघ हो पहिल्या सेमीफायनलला देखील 26 धावा आणि सेकंड सेमीफायनलला देखील 26 धावा. काय अभूत चमत्कार. 26-26 26-11 आठवतं का कोणाला. विटी मधील अंधाधुंद गोळीबार. तसा क्रिकेटमध्ये आता अंधाधुंद गोळीबार होणार आहे. साजन वाडकर आणि अरमान यांच्याकडून कदाचित षटकारांची आतषबाजी किंवा विकेटांची आतषबाजी होणार आहे या ग्राउंडवरती. प्रमोद महाजन क्रिकेट संकुल या ग्राउंडवरती. आमच्या कमिटीने खूपच चांगला ग्राउंड दिलेला आहे आम्हाला. कारण ही खेळपट्टी फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण सगळ्यांसाठी अष्टपैलू असं हे मैदान आहे रत्नागिरी मधील. आता पाहूया 26 पहिली सेमीफायनल 26 दुसऱ्या सेमीफायनलला देखील 26 धावा करायच्या आहेत. 27 धावा करायच्या आहेत. पाहूया साजन तयार. नेवरेकर वेदांत पहिला चेंडू टाकत आहेत आणि साजन यांनी फक्त लेग साईडला मारलेला आहे. मे बी रन चान्सेस आणि बॉल सोडलेला आहे. किपर यांनी अपील केलेलं आहे परंतु बॉल लागलेला नाही आहे. आम्हाला इथून क्लिअर दिसत नाहीये. थर्ड अंपायर टीव्ही स्क्रीनवर दाखवा आउट आहे का रन आउट. आपल्याकडे थर्ड अंपायरची स्कीमच नाही आहे. स्क्रीन पण नाही आहे. तेव्हा त्या दोन जे मैदान पंच आहेत त्यांच्यावर पूर्ण दिसतं. त्यांचेच निर्णय अंतिम राहतील. तटस्थ पंच आहेत. वेदांत नेवरेकर तयार. संघाचा दुसरा चेंडू अरमान यांना घारीसारखी नजर. अरमान संजय वाडकर. पाहूया संघासाठी काय करतात ते आणि मारण्याचा प्रयत्न बीट झालेला आहे. खूपच सुरेख चेंडू. जसा अरमानने वेदांतला बीट केलं होतं सेम वेदांत अरमानला बीट करतोय. बदला बदला घ्या. बदला 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 बदला. वेदांत या तिसरा चेंडू टाकण्यासाठी आणि अरमान आणि मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. पूर्णपणे बीट झालेले आहेत लेग साईडला. एक धाव. हाऊसफुल 2 सेकंड सेमीफायनल बदला. पाहूया वेदांत काय करतायत ते. साजन स्ट्राईकला गेलेले आहेत. वेदांत खूपच चांगली गोलंदाजी करत आहेत. वेदांत रनअप घेत आहेत. साजन वाडकर तयार. वेदांत नेवरेकर तयार.
चेंडू घेऊन धावत आहेत. साजन तयार आहेत. फलंदाज चेंडू टाकलेला आहे. साजन मारण्याचा प्रयत्न, खूपच सुरेख प्रयत्न गोलंदाज त्यांचा. आणि आउट, रन आउट होण्याची चान्सेस जास्त आणि अंतराने आउट दिली आहे. गुड थ्रो, डायरेक्ट हिट. सुरेख कुणाला केला होता ना, अनिशाने अचूक थ्रो केलेला आहे. खूपच सुरेख थ्रो, डायरेक्ट हिट झालेला आहे. साजन हे वाडकर रनआउट झालेले आहेत. आणि वेदांत नेवरेकर यांनी कॅच येण्याचा प्रयत्न केला होता, सक्सेसफुल झाला नाही. परंतु फिल्डरने त्याची कमतरता भासू दिली नाही, रनआउट करून परत पाठवलंय मध्ये. त्यांची जागा घेण्यासाठी कदाचित माझ्या अनुभवाप्रमाणे त्यांचाच भाऊ येण्याची शक्यता आहे. विक्रांत वनडाऊनला, कदाचित विक्रांत. आम्ही जातच नाही. खूपच शिस्तबद्ध अशी टीम आहे. गावदेवी माझी त्रिमुख, लवकर प्लेअर पाठवा. पॅनल्टी रन देण्यात येईल पुढं. यापुढे लक्षात ठेवा, पहिला प्लेअर ग्राउंडच्या बाउंड्रीच्या बाहेर यायच्या बरोबर दुसरा प्लेअर आतमध्ये गेला पाहिजे, नाहीतर समोरच्या टीमला 2 रन बहाल करण्यात येतील. फायनल साठी हे नियम स्ट्रिक्ट राहणार आहेत. विक्रांत, माझा अनुमान खरा ठरलेला आहे. विक्रांत गेलेत वनडाऊन साठी. दोन्ही बंधुराज क्रीजवरती आहेत. विक्रांत वाडकर, अरमान वाडकर. वेदांत यांचा चेंडू टाकत आहेत. वेदांत अरमान यांना पाहूया काय करतात अरमान. आणि अरमान यांनी बॅट फुलवले लेग साईडला डिक्लेअर. पॉवर प्लेचा शेवटचा बॉल चेंडू शिल्लक आहे. अरमान यांच्यासाठी सुवर्ण संधी चालू आले. अरमान शेवटचा चेंडू बाकी आहे. षटकारांची आतषबाजी करा. स्कोर 3 रन 1 बाद 3. 5 चेंडू. वेदांत तयार. अरमानसाठी अरमानला यांना टाकलेला आहे गोलंदाजी आणि बीट झालेला आहे. अपील केलेला आहे अंतरासाठी. पाहूया अंतरे काय करतात ते. पंचांशी हुदत घालू नका. पाहूया पंच काय निर्णय देत आहेत ते. मे बी आउट दिली आहे. खूपच सुरेख क्षेत्ररक्षण, विकेट किपिंग, आउट दिलेलं आहे. वेदांत यांनी अतिशय सुंदर गोलंदाजी केली आहे. किपर माहित नाही मला. राजेंद्र यांनी किपिंग केलेली आहे. खूपच चांगली सुरेख किपिंग केलेली आहे. वेदांत यांनी अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी केलेली आहे. फक्त 3 धावा देऊन 2 विकेट घेतलेले आहेत. अतिशय उपयुक्त अशी गोलंदाजी केलेली आहे. बघा सेम, मला वाटतं त्यांचा देखील 3 स्कोर होता आणि यांचा देखील 3 स्कोर. फक्त फरक एवढाच आहे की यांचे विकेट गेलेले आहेत आणि सी टीमचे विकेट गेलेले होते. खूपच सुरेख गोलंदाजी वेदांत यांनी केलेली आहे. त्यांचाच भाऊ युवराज नेवरेकर. चौथा प्लेअर अभिषेक वाडकर उतरलेले आहेत. स्ट्राईकला विक्रांत वाडकर आहेत आणि गोलंदाजी करत आहेत. स्वतःचे वैयक्तिक पहिले आणि संघाचे दुसरे षटक घेऊन येत आहेत युवराज नेवरेकर. हे विक्रांत यांना गोलंदाजी करण्यात. राईट हँड बॅट्समॅन विक्रांत वाडकर वर्सेस युवराज नेवरेकर. युवराज नेवरेकर चेंडू टाकलेला आहे आणि बीट झालेले आहेत. त्यांना काहीच चेंडू समजलेला नाहीये. त्यांनी पूर्णपणे चेंडूला आपली पार्श्वबाजू दाखवलेली आहे. मॅच फिरू शकते. खेळपट्टीने रंग दाखवलाय. पुरेपूर गोलंदाजी केलेली आहे. आतापर्यंत जेवढे षटक चेंडू गेले ते पूर्ण गोलंदाजी आणि पुढचा चेंडू टाकलेला आहे. पुन्हा एकदा बीट झालेला आहेत. मला वाटतं खेळपट्टी आपला रंग दाखवत आहेत. पुरेपूर गोलंदाजी खेळपट्टी फिरलेली आहे. फलंदाज घाबरलेले आहेत. 26 धावा करायचे आहेत. 26 धावा करताना नाकात दम येत आहे. त्यांच्या नाकात तोंडातून श्वास येत आहे. पाहूया विक्रांत काय करतायत ते. युवराज तयार. युवराजने पुन्हा ठरलं त्याने विक्रांतने मला पहा वेदांतचं नाव गेलं. वेदांत कॅच घेतलेली आहे. नेवरेकर जिथे तिथे नेवरेकरच दिसत आहेत. फलंदाजी गोलंदाजी
क्षेत्ररक्षण विक्रांत आऊट झालेले षटकार मारण्याच्या प्रयत्नात एक छोटासा स्कोर होता तो स्कोर करताना डक वरती आऊट झालेले आहेत नाकातून आणि तोंडातून फेस येत आहे त्यांच्या रन्स करताना असं वाटत आहे कारण एकाच गावची टीम आहे दोघंही एकमेकांचे बलस्थाने आणि कमजोरी पूर्णपणे ओळखून आहेत आणि त्याच पद्धतीने नेवरेकर बंधू यांनी गोलंदाजी केलेली आहे अक्षरशः त्यांनी त्यांना जाळ्यात ओढलेला आहे त्यांना आम्हीच देत आहेत षटकार मारण्याचा आणि षटकार न मारता कॅच आउट होत आहेत आता कोण गेलाय रे सुखेत धक्का देणारा सुखेत आलेला आहे 6 बॉल 28 धावा करणारा सुखेत ह्या पुऱ्या टुर्नामेंट मध्ये माझ्या मते हायएस्ट स्कोर असावा त्याचा 28 धावांचा पाहूया आता आपल्या संघासाठी काय करतात ते तेवढेच तुल्यबल असे गोलंदाज युवराज नेवरेकर तयार सुकेतसाठी धावत आहेत युवराज नेवरेकर यांनी टाकलेला आहे चेंडू आणि सुकेत यांनी प्लेट केलेला आहे बॉल आणि गच्चाळ क्षेत्ररक्षण परंतु त्याचे नुकसान काहीच नाही कुलदीप वाडकर तयार होते पाठी बॅकअप साठी चतुरस्थ फिल्डर कुलदीप वाडकर चतुर खिलाडी कुलदीप वाडकर युवराज नेवरेकर तयार अभिषेक यांना आणि बीट झालेला आहे बीट खूपच सुरेख गोलंदाजी केलेली आहे ओपनर फलंदाज ओपनिंग गोलंदाज दोन्ही बंदोबस्त करतात आपल्या संघासाठी 13 बॉल 23 धावा अतिशय कठीण असं लक्ष्य होत चाललेलं आहे गावदेवीसाठी 13 बॉल 23 धावा पाहिजेत गावदेवी त्रिमुख बी संघामध्ये खूपच चांगली फलंदाजी केली होती बी ग्रुप मध्ये आणि हा मारलेला आहे अभिषेक यांनी पाहूया किती रन धावा जातात आणि 1 धावा कुलदीप यांची अतिशय चांगली क्षेत्ररक्षण 12 बॉल 22 धावा एका ओव्हरला 11 धावा 11चा रन रेट काहीशी कठीण अशी मॅच होत चाललेली आहे 12 बॉल 22 धावा 2 ओव्हर 5 धावा 3 विकेट अतिशय खराब असं प्रदर्शन गावदेवी त्रिमुख यांचे साखळी सामन्यामध्ये त्यांनी दमदार सुरुवात केली होती आणि इथे सेमीफायनलला आपल्याच संघाबरोबर आपल्याच गावच्या संघाबरोबर दयनीय अवस्था झालेली आहे त्यांची तरी देखील क्रीज मध्ये जे सुखेत आहे सुखद धक्का देण्यासाठी गेल्या मॅचला देखील त्यांनी असंच केलं होतं सुखद धक्का दिला होता त्यांनी 28 धावा मारून आता पाहूया काय करतात ते क्षेत्ररक्षण मध्ये मला पुन्हा मला वाटतं नेवरेकर बंधूच कोणतरी बॉलर आले हे बॉलर ने वरद नेवरेकर हे नेवरेकर का वरद नेवरेकर खूपच सुरेख गोलंदाजी करत वरद नेवरेकर आता बघा युवराज आणि वेदांनी चांगली गोलंदाजी केली आता वरद कसे करतात पाहूया अभिषेक तयार फलंदाजी करण्यासाठी 11 बॉल 22 धावा 12 बॉल 22 धावा आणि बॉल बीट झालेला आहे चाय 11 बॉल 22 धावा वरदने दुसरा बॉल झाला पुन्हा एकदा फलंदाज बीट झालेला आहे अतिशय कठीण असा गावदेवीसाठी सामना होत आहे 10 बॉल 22 धावा पहा मॅच कशी फिरत आहे खेळपट्टी आपला रंग दाखवत आहे डॉट बॉल लगातार 2 डॉट बॉल 10 बॉल 22 धावा तयार वरद धावत आहेत वरदने चेंडू टाकलेला आहे आणि वाईट बहुतेक पंच यांनी वाईट डिक्लेअर केलेला आहे 2 बॉल झालेले 10 बॉल 21 धावा 10 बॉल मध्ये 21 धावांची गरज पाहूया सुकेत नॉन स्ट्राईकला आहेत स्ट्राईकला अभिषेक आहेत अभिषेक काय करतात ते आपल्या संघासाठी वरद यांनी टाकलेला आहे चेंडू पुन्हा एकदा बीट झालेला आहेत खूपच सुरेख चेंडू आणि पंच साजिद यांच्याकडून वाईडचा इशारा 2 बॉल गट 2 बॉल वाईड स्वर मारा दबाव सेमीफायनलचा दबाव सहन करायला शिकलं पाहिजे नेवरेकर बंधू
वरात खूपच चांगली गोलंदाजी करत होते, परंतु आता स्वेर मारा केलेला लगातार 2 बॉलला. पाहूया तिसरा बॉल टाकण्यास तयार टाकलेला आहे आणि अभिषेकाने फटकावलेला आहे आणि अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण. एक धाव मिळाले संघासाठी. किती धावा आल्या? 8 धावा झालेल्या आहेत. 3 चेंडू 8 धावा. 19 धावांची गरज. खूपच छान वरात टाकत आहेत आणि वरात टाकलेला फुल टॉस बॉल मे बी वाईड आणि 1D 2 रन. 2 रन वाईड आणि 1D. खूपच चांगली खराब गोलंदाजी वरात यांच्याकडून. 10 प्रेक्षक सहन करत नाहीयेत ते बहुतेक. सेमीफायनलचं प्रेक्षक त्यांच्यावरती खूप आलेलं दिसतंय. वरात युवराज नेवरेकर आणि वेदांत नेवरेकर यांच्यावर टिप्स घ्या. त्यांनी खूपच चांगली गोलंदाजी केली होती. पाहूया त्यांना काहीतरी कानमंत्र देण्यासाठी गेलेले त्यांचेच भाऊबंद खेळाडू. स्ट्राईकला आहेत माझे आवडते प्लेयर सुकेत आणि सुखद धक्का देणारे सुकेत. पाहूया पुढच्या चेंडूला काय करतायत. त्यांनी चेंडू तयार टाकलेला आहे आणि सुकेत आणि मारलेला आहे चांगला आणि गचाळ क्षेत्ररक्षण त्याचा 2 रन मध्ये कन्वर्ट केलेला आहे सुकेत यांनी. खूपच खराब क्षेत्ररक्षण. ताळमेळ दोन्ही फिल्डर मध्ये नसल्यामुळे 2 रन झालेले. जिथे 1 रन धावा जाणार 2 रन धावा. 2 किती आले स्फूर्ती? 12 धावा झालेल्या आहेत. तिसरी ओव्हर प्रगतीपथावर चालू आहे. वरात नेवरेकर यांच्याकडून सुकेत तयार. सुखद धक्का देण्यासाठी सुकेत. पाहूया काय करतात संघासाठी. आणि चेंडू टाकलेला आहे सुकेत आणि पटकवण्याचा प्रयत्न परंतु जाहीर जागेमध्ये गेलेले डिक्लेअर 1. 4 बॉल ते बोलायचे नाही. किती धावा? 11 ना. 13 धावा. 13 धावा झालेल्या आहेत. 14 धावांची गरज आहे. मे बी 8 बॉल असावेत. 8 बॉलला 14 कदाचित. पाहूया वरत टाकतायत आणि प्लेट केलेला आहे. अतिशय चतुर अशी फलंदाजी. पाहूया. एक बॉल आहे. ओर सॉरी ओर. हा ओर 6 बॉल 13. सुकेत आणि स्ट्राईक्स घेण्यासाठी त्यांनी ते केलं होतं. खूपच सुरेख चतुरस्थ बुद्धी चालवली आहे त्यांनी. स्ट्राईक आपल्याकडे ठेवलेली आहे. 14 रन 6 बॉल 13. संघाचे गावदेवी माजी त्रिमुख संघाचे खंबीर खिलाडी व्हाईस कप्तान साजन वाडकर पाणी देण्यासाठी आतमध्ये गेलेले आहेत परंतु पाणी हे निमित्त आहे. कानमंत्र देण्यासाठी चाललेले आहेत ते. 6 बॉल 13 धावा. पाहूया काय कानमंत्र देत आहेत ते. तयार. मला वाटतं शेवटची ओव्हर कदाचित कुलदीप वाडकर टाकण्याचे चान्सेस जास्त आहेत. कुलदीप वाडकर कदाचित शेवटची ओव्हर टाकतील. 6 बॉल 13 धावा. पटापट घ्या. शेवटची फायनल खेळायची आपल्यालाच. काळोख पडला तर टॉस विन फायनल होईल. जर काळोख झाला मॅच झाली नाही तर टॉस वर विन करण्यात येईल किंवा 3 ओव्हर करण्यात येईल. पटापट मॅच संपवा. पडून दे ना. काय ना रे. पण कमिटीचा निर्णय अंतिम राहणार आहे. फायनल मॅच किती ओव्हरची खेळवायची ती. वेळ खूप चाललेला आहे. कुलदीप वाडकर जर असाच वेळ करत राहिला तर फायनल त्याची मजा आहे ती 3 ओव्हरवरती किंवा 2 ओव्हरवरती घेण्यात येईल. अन्यथा टॉस विन करण्यात येईल. तयार. सुकेत 6 बॉल 13 धावा. चतुर गोलंदाज कुलदीप वाडकर आणि टाकलेला आहे. शॉर्ट बॉल टाकलेला आहे आणि षटकार झाली शक्यता नाही. नाही षटकार नाही. माझ्या मध्ये आरटीएल टीम करून पुढे हटा तुम्ही. का डिक्लेअर जावा असतील तुम्ही आतमध्ये बसा प्लीज. सहकार्य करा. डिक्लेअर पंच डिक्लेअर किती आहेत सर्वांनी बोलू नका. पंकज किती? 1 डिक्लेअर. 1D डिक्लेअर 1 बघा.
ज्याचं होम ग्राउंड आहे पंकज नेवलेकर यांना नियम माहिती आहेत, ते समजवतील. हुज्जत घालू नका, वाद घालू नका. पंच आणि पंकज नेवलेकर हे ठरवतील का पंकज नेवलेकर ह्या ग्राउंड मध्ये कंटिन्यूच खेळतात, त्यांचा होम ग्राउंड आहे, त्यांना माहिती आहे, ते डिक्लेअर करतील. 1 मिनिट संतोष सांगतील. बहुतेक होत आहेत, तरी पाहूया पंच काय डिक्लेअर करतायत ते. कोणीही गडबड करू नका, पंचांचा निर्णय अंतिम राहील. नका, पंचांची उजत घालू नका, संघ बाद करण्यात येईल. संघ बाद करण्यात येईल, हुजत घालू नका. अकरा धावांची गरज, 5 बॉल 11 धावा. कुलदीप वाडकर तयार, सज्ज. सुकेत देखील सज्ज आहेत फलंदाजी. पुन्हा एकदा आखून टप्प्याचा बॉल टाकलेला आहे, खराब गोलंदाजीचा नमुना पेश केलेला आहे. आणि हा 2 धावा कॅच सोडलेला आहे, बहुतेक फिल्डर आहे, फिल्डर आहे तो. बघायला कोण आहे? कॅच सोडलेली आहे, खराब आणि गचाळ क्षेत्ररक्षण. त्यांनी खरोखरच मॅच सोडलेली आहे. कॅच कोणती सोडली तर सुकेत यांची कॅच सोडलेली आहे. आतमध्ये ग्राउंड मध्ये इतर खेळाडू जाऊ नये, नियमाचा भंग करू नका. सुकेत तयार, 9 धावा पाहिजेत 4 बॉल मध्ये. आणि डॉट वाईट बॉल. कुलदीप वाडकर प्रेशर सहन करत नाहीयेत. 4 बॉल 8 रन घेतला. 4 बॉल 4 धावा, 4 बॉल मध्ये 8 धावा पाहिजेत. कुलदीप वाडकर प्रेशर मध्ये आलेले आहेत. पाहूया तिसरा चेंडू कसे टाकतात. कुलदीप वाडकर कसे चेंडू टाकतात, तिसरा चेंडू पाहूया. सुकेत तयार, कुलदीप तयार. खूपच चांगली गोलंदाजी आणि ऑफ साईडला कदाचित बाउंड्री, आणि बाउंड्री गेलेली आहे. सुकेत यांनी आपल्या बॅटिंग मधून चौकार मारलेला आहे. संघाला उपयुक्त अशी खेळी करतोय. 3 बॉल 4 धावा. अरे 3 बॉल 4 धावा. कंपल्सरी विन. सुकेत याने सुखद धक्का द्यायला चालू केलेला आहे. त्यांची बॉडी लँग्वेज सांगत आहेत, कदाचित ते षटकार मारण्याच्या प्रयत्नात आहेत. वेळ करू नका कुलदीप, फायनलची मॅच कमी ओव्हरची होईल. कुलदीप लवकरात लवकर मॅच चालू करा, फायनल खेळायची आपल्याला. मीटिंग करू नका, फटाफट घ्या. 3 चेंडू 4 धावा पाहिजे संघासाठी. आणि सुकेत तयार, सुखद धक्का देण्यासाठी. पाहूया कुलदीप चतुर गोलंदाज आणि चांगला आणि मला वाटतं हा षटकार, जबरदस्त असा षटकार. सुकेत हे खरोखरच गावदेवी माजी त्रिमुख यांचे आधारस्तंभ आहेत, आधारस्तंभ. कारण का लगातार 2 मॅचला खतरनाक अशी फलंदाजी केलेली आहे आणि फायनलला पोहोचलेल्या. फायनलचे दोन्ही कर्मचारी लवकर इकडे या. माहिती आले सागर किल्लेकर
आणि संचित ना दे दे संचित वाडकर, गावदेवी त्रिमुख संचित वाडकर, लवकर या इकडे टॉस साठी.